चांदिवली विधानसभा क्षेत्रातील शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली कुर्ला काजूवाडा प्रभाग क्रमांक 163 मधील शिवसेना उभाटा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे। चांदिवलीचे शिवसेना आमदार विभाग प्रमुख दिलीप मामा लांडे यांच्या माध्यमातून रविवार दिनांक 22 जून 2025 रोजी सायंकाळी कुर्ला पश्चिम काजूवाडा प्रजापती हॉलमध्ये प्रभाग क्रमांक 163 येथील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आणि मोफत छत्री वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या दरम्यान शिवसेना उभाटा शाखा क्रमांक 163 चे कार्यालय प्रमुख दत्ता पाटील, युवासेना संदेश डांगळे, बालाजी कोंकणे यांच्यासह अन्य शिवसैनिकांनी आमदार दिलीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करण्याच्या उद्देशाने शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला। यावेळी प्रभागातील हजारो ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आली। क्या भावना होगी आज आपकी? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंढरपूरच्या पांडुरंगाची यात्रा सुरू आहे आणि या यात्रेनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातले, देशातील, जगातील लोक माता रुक्माई आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जात असतात। त्याच एका धर्तीवरती, त्याच एका भावनेतून या संपूर्ण माझ्या विभागातील लोकांना एकत्र बोलून ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावरती आहे आणि त्याच आशीर्वादाच्या रूपाने, त्याच विश्वासाच्या रूपाने पांडुरंगाचं दर्शन असेल, माता रुक्माईचं दर्शन असेल, हे यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन पांडुरंगाची जी यात्रा आहे, तो भाविक जातो, तो वारकरी जातो, तेच वारकरी जे जात असतात, हेच माझे पांडुरंग आहेत, हेच माझी रुक्माई आहे। या माता रुक्माईच्या चरणी, या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्याचं काम या संपूर्ण चांदिवलीमध्ये या पावसाळ्याच्या निमित्तानं, या आषाढी यात्रेच्या निमित्तानं या लोकांच्या चरणावरती नतमस्तक होऊन त्यांचं दर्शन घेत असतो आणि आशीर्वाद घेत असतो। मामा, जैसा अभी चांदिवली में राजीव सेंटर का भी आपने मंच पे कहा, उसके लिए क्या जानकारी देना चाहेंगे? डायजिलेस के लिए अभी या संपूर्ण चांदिवली विभागामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादातून, त्यांच्या संकल्पनेतून आरोग्य सेवा ही महत्त्वाची सेवा आहे। गोरगरिबांना या अडचणीमध्ये अतिशय त्रास होतो, हॉस्पिटलमध्ये त्रास होतो, आर्थिक त्रास होत असतो, या जायला त्रास होत असतो। या सर्व गोष्टी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या नजरेसमोर देऊन त्यांनी संकल्प ठेवला की विकास हा करत राहा, त्याचबरोबर आरोग्यातून लोकांची सेवा करा। या दृष्टिकोनातून ॲम्ब्युलन्स असेल, एन्जिओप्लास्टिक असेल, बायपास असेल, डोळ्याचं ऑपरेशन असेल, मोफत चष्मा देणं असेल, अशा अनेक सुविधा, अशा अनेक आरोग्य सेवा ह्या लोकांच्या चरणावरती जाऊन आरोग्य मेडिकलच्या माध्यमातून ही सेवा करत असतो। त्याच दृष्टिकोनातून एखाद्याला डायबिटीस आहे आणि त्याला डायलिसिसची गरज आहे, अशा लोकांना सेवा मिळत नाही आहे, अडचण होत असते आणि म्हणून त्या लोकांना मदत करण्यासाठी, ते मदत करण्यासाठी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या चांदिवलीमध्ये 20 बेडचं एक डायलिसिस सेंटर आपण सुरू करतोय। काम सुरू आहे। लवकरच पांडुरंगाचं दर्शन घेऊन आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते या गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आपण ते सेंटर सुरू करतोय आणि एक चांगली आरोग्य सेवा या चांदिवलीतील लोकांना देण्याचं काम सुरू करत आहोत। की या विकासाच्या दृष्टिकोनातून, हा चांदिवलीचा झालेला विकास पाहून अनेक आमचे जुने सहकारी, संदेश असेल, सौदागर आहे आणि त्यांचं सर्व लोक जेवढे आहेत ते संपूर्ण चांदिवलीतील लोक हे या कामावरती विश्वास ठेवून, लोकांवरती दिलेला विश्वास, सहकार्य आणि मान सन्मान या सर्व गोष्टीतून की पुन्हा एकदा या चांदिवलीच्या विकासासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारामध्ये, बाळासाहेबांच्या विचारामध्ये सहभागी होऊन चांदिवलीच्या विकासासाठी माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी हे आत्ता रस्त्यावरती उतरलेलं आहे, सहभागी झालेलं आहेत। त्यांचं सर्वांचं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने, माझ्या वतीने स्वागत करतो आणि त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे, हा विश्वास पात्र ठरेल, वाढेल आणि त्यांच्या ताकदीवरती या चांदिवलीमध्ये पुन्हा हा विकास, पुन्हा हा लोकांची सेवा आम्ही ताकदीने पुढे घेऊन जाऊ। ही ताकद आहे, ही शक्ती आहे, ही भक्ती आहे आणि हा जो झेंडा आहे, हा महायुतीचा झेंडा आहे, भगवा ध्वज आहे। हा भगवा ध्वज
सनातन धर्माचा आहे, वारकरी संप्रदायाचा आहे आणि पांडुरंगाची यात्रा सुरू आहे. त्यामुळं पांडुरंगाच्या आशीर्वादाने या मुंबई महानगरपालिकेवरती युतीचा हा भगवा ध्वज फडकेल. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.